वरळी मतदारसंघामध्ये आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची एका अज्ञातस्थळी बैठक झाली. आणि या बैठकीत वरळीसह काही मतदारसंघामध्ये महायुतीने उमेदवार द्यायचे नाहीत, पण मनसेच्या मागे आपली सर्व ताकद लावायची असा काहीसा निर्णय झालेला आहे. वरळी मतदारसंघामध्ये जर एकास एक लढत झाली तर मनसेचे संदीप देशपांडे हे मोठं आव्हान आदित्य ठाकरे यांच्यासमोर उभे करू शकतात. आणि म्हणूनच या मतदारसंघामध्ये आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत जबरदस्त वाढ झाली आहे. नमस्कार मंडळी, आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक मतदारसंघात महत्वपूर्ण लढती होणार आहेत. आणि त्यापैकी एक मतदारसंघ म्हणजे वरळी मतदारसंघ. या वरळी मतदारसंघामध्ये उभाटाचे तरुण नेते आदित्य ठाकरे हे निवडणूक लढवणार आहेत. आणि आदित्य ठाकरे यावेळेस विजयी होणार का असा प्रश्न प्रत्येकाला पडलेला आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये म्हणजे 2019च्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांच्यासाठी वरळी मतदारसंघ हा सुरक्षित करण्यात आला होता. या मतदारसंघामध्ये त्यावेळेस जे विद्यमान आमदार होते म्हणजे उबाटा सेनेचे, आता उबाटा सेनेत आहेत ते सुनील शिंदे, त्यांना बाजूला करण्यात आलं. त्यांना टफ फाईट म्हणजे वरळी मतदारसंघात तत्कालीन शिवसेनेला टफ फाईट देणारे असे एकमेव उमेदवार होते, ते म्हणजे सचिन अहिर. सचिन अहिर त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. सचिन अहिर यांचं ही आव्हान आपल्या समोर उभं राहू नये म्हणून सचिन अहिर यांनाही तत्कालीन शिवसेनेत घेण्यात आलं. आणि तिथे स्ट्रॉंग असा अपोजिशनच उभा राहणार नाही अशी तरतूद करण्यात आली. हा मतदारसंघ सिक्युअर करण्यात आला. 2019च्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. अपेक्षेप्रमाणे आदित्य ठाकरे तिथे विजयी झाले. त्यानंतर वरळी मतदारसंघामध्ये अनेक घडामोडी घडल्या, पण उबाट तत्कालीन शिवसेनेला पर्याय म्हणून देखील कोणी तिथे आपले पाय रोवू शकत नव्हतं. आणि ही वस्तुस्थिती होती. पण हळूहळू परिस्थिती बदलत गेली. आदित्य ठाकरे मतदारसंघात दिसेनासे झाले. लोक वैतागली आणि त्यानंतर हा मतदारसंघ आदित्य ठाकरे यांच्या मागे उभा राहणार नाही असे वारे वाहू लागले. आणि त्याची प्रचिती 2024च्या लोकसभा निवडणुकीत आली. लोकसभा निवडणुकीमध्ये दक्षिण मुंबईमध्ये हा मतदारसंघ येतो, वरळी मतदारसंघ. या दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत जे उबाटा सेनेचे तत्कालीन उमेदवार होते ते विजयी झाले. मात्र वरळी मतदारसंघामध्ये त्यांना मिळालेला लीड हा केवळ 6,500 होता. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने वरळी मतदारसंघाकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या. कारण वरळी मतदारसंघामध्ये अरविंद सावंत यांना केवळ 6,500चा लीड मिळणं ही उबाठा सेनेसाठी धोक्याची घंटा होती. आणि अशा वेळेस काही प्रयत्न झाले तर इथे आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मोठं आव्हान उभं करता येईल हे स्पष्ट झालं. आणि त्या दृष्टीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रयत्न सुरू केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वरळी मतदारसंघ बांधायला सुरुवात केली. आणि हळूहळू उबाठा सेनेला वरळी मतदारसंघामध्ये पर्याय निर्माण व्हायला लागला. त्याची अन्यही कारणं आहेत. उबाटा सेनेमध्ये अंतर्गत धुसफूस वाढायला लागली. सचिन अहिर गट, त्यानंतर सुनील शिंदे गट यांच्या हाणामाऱ्या स्पष्ट दिसू लागल्या. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान आणि त्या आसपास या दोघांचे बॅनर फाडण्याचे प्रकार झाले. आणि हे स्पष्ट झालं
की वरळी मतदारसंघात उबाटा सेनेच्या अंतर्गत धुसफूस आहे. ही धुसफूस त्याचबरोबर कोरोनाच्या काळात आदित्य ठाकरे कुठे दिसले नाहीत. त्यानंतरही आदित्य ठाकरे मतदारसंघात फिरकले नाहीत. फक्त सभा समारंभांना बोलवल्यावर येत होते. या व्यतिरिक्त आदित्य ठाकरे तिथे दिसले नाहीत आणि त्याचा राग हा वरळी मतदारसंघातील मतदारांमध्ये स्पष्ट दिसू लागला. मनसेने हा मतदारसंघ बांधताना संदीप देशपांडे या तेजतर्रार नेत्याला इथे पाठवलं आणि संदीप देशपांडे यांनी खऱ्या अर्थाने हा मतदारसंघ बांधायला सुरुवात केली आणि हळूहळू त्याचे परिणामही दिसायला लागले. उबाटा सेनेचे अनेक कार्यकर्ते हे मनसेकडे वळायला लागले. खरं म्हणजे वरळी मतदारसंघ हा अनेक अर्थाने महत्वाचा मतदारसंघ आहे आणि तो उबाटा सेनेसाठी निश्चितच बालेकिल्ला होता. विशेषतः सचिन अहिर आल्यावर जे काही आव्हान या मतदारसंघात उबाटा सेनेला होतं तेही नाहीसं झालं. पण त्याचबरोबर जुन्या जाणत्या शिवसैनिकात तत्कालीन शिवसैनिक आता ते काही उबाटा सेनेत आहेत, काही शिंदेच्या शिवसेनेत गेलेले, त्या जुन्या जाणत्या शिवसैनिकांना बाजूला लोटण्यात आलं. त्यांना कोणतंही स्थान पक्षात राहिलं नाही. अरविंद भोसले आपल्याला आठवत आहेत मित्रांनो. अरविंद भोसले हा असा शिवसैनिक ज्याने नारायण राणे यांना हरवल्याशिवाय पायात चप्पल घालणार नाही अशी प्रतिज्ञा केली होती आणि ज्या वेळेस कोकणात नारायण राणे यांचा पराभव झाला त्यानंतरच अरविंद भोसलेंनी पायात चप्पल घातली. हे अरविंद भोसले देखील वरळी मतदारसंघाचे. आज ते तुम्हाला कुठेही दिसत नाही. हे एक उदाहरण दिलं. अशी अनेक उदाहरणं या मतदारसंघात घडली, किंबहुना ती घडवण्यात आली. अशा प्रकारे हा मतदारसंघ हळूहळू चारी बाजूने पोखरत गेला. चारी बाजूने पोखरत गेला आणि त्याच वेळेस या मतदारसंघामध्ये दुसऱ्या बाजूला मनसेचं आव्हान उभं राहत होतं. संदीप देशपांडे काम करत होते आणि आता त्याचे दृश्य परिणाम दिसायला लागले. अशा वेळेस विधानसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघामध्ये एकाच एक लढत होणं खूप गरजेचं आहे आणि त्या अर्थाने प्रयत्न सुरू होते आणि त्याला काहीसं यश आलं असं म्हणता येईल. कारण काही दिवसांपूर्वी राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची एका अज्ञातस्थळी बैठक झाली आणि त्या बैठकीत मनसेचे उमेदवार ज्या काही ठिकाणी उभे राहणार आहेत तिथे उमेदवार द्यायचा नाही, महायुतीने उमेदवार द्यायचा नाही, तर सगळी ताकद ही मनसेकडे लावायची असा जवळजवळ निर्णय झालेला आहे आणि त्यामध्ये वरळी मतदारसंघ आहे. वरळी मतदारसंघामध्ये मतविभागणी टाळली गेली तर इथे निश्चितच मनसेला पूर्णपणे संधी आहे. पूर्णपणे संधी आहे. कारण लोकांचा राग आणि रोष हा आदित्य ठाकरे यांच्या विरोधात आहे आणि अशा वेळेस मतविभागणी टाळली गेली तर देशपांडे यांना जे आता म्हणतात काहीतरी अँटी इन्कम्बन्सी त्याचा मोठा फायदा होऊ शकतो. या मतदारसंघामध्ये आदित्य ठाकरे काहीसे निवांत होते. त्यांना असं वाटत होतं की महायुतीकडून उमेदवार दिला जाईल आणि महायुती आणि मनसे यांच्यामध्ये मतविभागणी होईल. पण ही मतविभागणीची शक्यता आता हळूहळू धुसर होत चालली आहे आणि ही धुसर होत असताना एकाच एक लढत हे आदित्य ठाकरे यांच्या समोर मोठं आव्हान असणार आहे आणि त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत निश्चितच वाढ होणार आहे.
आणि त्या दृष्टीने या मतदारसंघामध्ये सध्या प्रयत्न सुरू आहेत. देशपांडे हे नेमके त्याच दृष्टीने काम करतायत आणि हे काम करत असताना अँटी इन्कम्बन्सीचा फटका आदित्य ठाकरे यांना बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आणि मग अनेक हातखंडे या मतदारसंघाशी संबंधित वापरण्यात आले. मध्ये एक बातमी आली की माहीम मतदारसंघात उबाटा सेना अमित ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार देणार नाही. ही बातमी पेरलेली बातमी होती, कारण अमित ठाकरे हे निवडणुकीला उभे राहणार आहेत हेच अजून निश्चित नाही. मनसेने त्याची अधिकृत घोषणा केलेली नाही. पण तरीही अमित ठाकरे काल्पनिकदृष्ट्या माहीम मतदारसंघात उभे करण्यात आले आणि त्यांच्या विरोधात उबाटा सेनेने उमेदवार द्यायचा नाही हेही ठरवण्यात आलं. हे कशासाठी? अमित ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार दिला नाही की मग इथे आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मनसेने उमेदवार द्यायचा नाही, असं हे काहीसं कॅमोफ्लॉज होतं. पण तेही नाहीसं झालंय. उलट वरळी मतदारसंघ जिंकण्याच्या दृष्टीने मनसे महायुती जोरदार प्रयत्न करतायत. सगळे पॉसिबल शक्य ज्या ज्या शक्यता आहेत त्या आजमावत आहेत आणि ही आदित्य ठाकरे यांच्यासाठी धोक्याची घंटा असणार आहे. असो मित्रांनो, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. मी आबा माळकर आपली रजा घेतो. धन्यवाद.